नमस्कार, स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉंग फ्लेअर कुर्ती बघणार आहोत। त्यासाठी आपण इथे 4.5 मीटर कपडा घेतलेला आहे आणि डिटेलिंगसाठी ही छानशी लेस घेतलेली आहे। तर चला थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा तुम्ही ड्राफ्टिंगसाठी आपण एक अस्तर घेतलेला आहे, हे मेन अस्तर नाही। चला आता ड्राफ्टिंग करून घेऊ। सगळ्यात आधी आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। शोल्डर आपलं 14.5 इंच आहे, त्याचं अर्ध घ्यायचं। हाफ करून आपल्याला 7.25 इंचावर इथे एक मार्किंग करायची आहे। ही मार्किंग झाल्यानंतर खाली 7.25 इंचाच्या खाली 1.25 इंचावर आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। ही शोल्डर डाऊन झालं। आता आपल्याला फोल्ड साईडनी 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे गळा रुंदीची। आता हे दोघं पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत क्रॉस लाईन ड्रॉ करून। आता आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे। तर चेस्ट लाईन टाकायची कशी? आपली चेस्ट आहे 33, 33/6, उत्तर येईल 5.5 इंच। 5.5 इंचामध्ये आपल्याला 1.25 सव्वा इंच प्लस करायचं आहे आणि आपलं उत्तर येईल 6.75 म्हणजेच 6.25 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे। 6.25 इंचावर एक मार्किंग करायची आणि इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। पूर्णपणे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची नाही, थोड्याच अंतरावर आपल्याला ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे चेस्ट लाईनसाठी। आता इथे आपल्याला आपल्या उंचीची मार्किंग करायची आहे। तर आपली उंची आहे 13, त्यात आपण एक प्लस करणार आहोत। 14 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे। 14 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या चेस्ट राऊंडची मार्किंग करायची आहे। आपली चेस्ट आहे 33 मध्ये आपल्याला लुजिंग ॲड करायचं आहे 4.25 इंच। आपलं उत्तर येईल 36.75। 36.75/4 आपलं उत्तर येईल 9च्या वरती एक लाईन। 9च्या वरती एक लाईन आपल्याला इतकी मार्किंग करायची आहे। इथे मार्किंग केल्यानंतर 1.25 इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे 1.25। वेस्ट आपली आहे 26 मध्ये 2.5 प्लस करायचं। आपल्याला मिळणार आहे 28.5। 28.5/4 आपल्याला मिळेल इथे 7वर एक लाईन। 7वर एक लाईन अशी एक मार्किंग करायची आणि 1.25 इंच पुढे एक मार्किंग करायची। या दोघं मार्किंग आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। ही फिटिंगची मार्किंग आणि साईडची जी आहे ती आपली मार्जिनची मार्किंग आहे लास्ट। आता इथे आपल्याला आर्म होलची ड्रॉइंग करायची आहे। त्यासाठी आपल्याला इथे हे आर्म होलचं सेंटर काढायचं आहे। इथे सेंटरवर एक मार्किंग करायची आणि सेंटरपासून आतमध्ये आपल्याला 1/2 इंच जायचं आहे। शोल्डरमधून आपल्याला जायचं नाही, इथे मार्किंग केलेली आहे तिथेच आपल्याला 1/2 इंच आतमध्ये जाऊन 2 मार्किंग करायच्या आहेत। आता इथे आपल्याला आर्म होलची जी ड्रॉइंग आहे ती ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात आधी क्रॉस मार्किंग करायची आहे 1 इंचावरती। इथे 1 इंचावर मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आर्म होलचा शेप हा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता जी मार्किंग आपण 1/2 इंच आतमध्ये घेतली होती तिथे एक आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथे आपण फ्रेंच कर्वच्या मदतीने आर्म होलचा आकार देत आहोत। आता आपल्याला शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे। सेंटरवर मार्किंग करायची आणि तिथून खाली आपल्याला नेक डीपची मार्किंग करायची आहे। बॅक साईडच्या आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायची आहे, कारण आपला मागचा नेक डीप हा 1 इंचाचाच आहे। 1 इंचावर मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचा जो मिडल पार्ट घेतला होता आपण तिथून त्याच लाईनीवरती आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे। आता हा जो गॅप मिळाला आहे त्याच गॅपनुसार आपल्याला खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करायची आहे आणि हा एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। हा बॉक्स रेडी झालेला आहे। आता या लाईनीवरती आपल्याला 1/2 इंच खाली जाऊन मार्किंग करायची आहे आणि मागच्या गळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे त्याच मार्किंगवरून, कारण आपण जेव्हा शोल्डर अटॅच करणार आहोत त्यावेळेस ह्याच मार्किंगवरून आपलं शोल्डर अटॅच होईल। 4.5 इंचाची आपली शोल्डरची पट्टी राहील। आता आपण इथे फ्रंट पार्ट रेडी करणार आहोत। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, त्या स्ट्रेट लाईनीवरती 7.25 इंचावर मार्किंग करायची।
7.25 पासून खाली आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे डाऊन. 1.25 इंचावर मार्किंग करायची आणि तिथे 1.25 इंचाची स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. 2.5 इंचावर आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे आणि ह्या दोघं मार्किंग क्रॉस लाईनीने आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला सगळ्यात आधी चेस्ट लाईन टाकायची आहे. चेस्ट लाईनसाठी आपण इथे 6.75 ही मार्किंग करणार आहोत आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. बॅक साईडला जी मार्किंग होती तीच मार्किंग इथे राहील. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला शोल्डरमधून आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे. खालच्या साईडला सुद्धा 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आता या स्ट्रेट लाईनीचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटरपासून आतमध्ये आपल्याला 1/2 इंच मार्किंग करायची आहे. 1/2 इंचावर मार्किंग करायची आतमध्ये आणि क्रॉसमध्ये आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे. इथे 1/2 इंचावर मार्किंग झालेली आहे आपली. आता स्केलनी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची जी मार्किंग आहे 1/2 इंचाची आतमध्ये, थोडी खालच्या साईडला जाऊ द्यायची. फ्रेंच कर्व घ्यायचा आणि छान असा राऊंड शेप आर्महोलचा ड्रॉ करून घ्यायचा. इथे आपला हा जो फ्रेंच कर्व आहे त्याच्या मदतीने आपण छान असा आर्महोल ड्रॉ करू शकतो. आता आपल्याला शोल्डरचा मिडल घ्यायचा आहे, सेंटर घ्यायचा शोल्डरचा आणि तिथून खाली स्ट्रेट टेप ठेवायचा स्ट्रेट लाईनीमध्ये. सगळ्यात आधी आपल्याला गळा डीप टाकायचा आहे. तर आपला 7.5 इंचावर गळा डीप आहे. ती मार्किंग झाल्यानंतर ॲपेक्स पॉईंट टाकायचा. 10 इंचावर मार्किंग करायची आणि आपली फुल लेंथ आहे 14 इंच. 13 + 1 इंच 14 इंचावर एक मार्किंग करायची. आता ह्या तिघं लाईनी आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहे स्ट्रेट. ॲपेक्स पॉईंटची जी लाईन आहे ती थोडीच ड्रॉ करायची. ही गळा डीपची लाईन आहे ती आपल्या आर्महोलच्या लाईनीला टच होत आहे आणि ही ॲपेक्स पॉईंटची लाईन आहे ती थोडीच ड्रॉ करायची. छोटीशी ड्रॉ करून घ्यायची ॲपेक्स लाईनची पॉईंट. आता आपल्याला इथे जितकं अंतर आहे तेच इकडे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ झालेली आहे आपली. आता आपल्याला शोल्डरच्या लाईनीवरती 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता जो आपला गॅप उरत आहे तितकाच गॅप आपल्याला खाली न देता अर्धा इंच वाढवून द्यायचा आहे आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. म्हणजेच आपला जो गळा आहे त्याचा बॉक्स रेडी करायचा आणि गळ्याचा शेप हा तुमच्या आवडीनुसार द्यायचा, व्यवस्थित द्यायचा इथे गळाचा शेप. आता पुढे आपल्याला इथून 1/2 इंच खाली जायचं आहे आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. व्यवस्थित क्रॉस लाईन ड्रॉ करायची. ही क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला ॲपेक्स पॉईंट 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे. हा 3.5 इंचावर होत असेल तर खाली आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची आहे. त्या 3 इंचाच्या पुढे आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे टक्ससाठी आणि ह्या दोघं पॉईंट जे आहेत ते आपल्या ॲपेक्स पॉईंटच्या पॉईंटशी आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. क्रॉस लाईन ड्रॉ करून व्यवस्थित क्रॉस लाईन ड्रॉ करायच्या. आता आपल्याला वेस्ट लाईन टाकायची आहे आपली. तर आपली वेस्ट लाईन येणार आहे 7.5च्या वर एक लाईन आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे. आता ह्या ज्या 2 मार्किंग आहेत साईड फिटिंग आणि मार्जिन त्या दोघं आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित जॉईंट करून झाल्यानंतर आता आपल्याला जे टक्स आहेत आर्महोलचे ते द्यायचे आहेत. 1.25 इंचावर मार्किंग करायची. तिथून वर अर्धा इंच जायचं आणि मार्किंग करायची. आता जी वरची अर्धा इंचाची जी मार्किंग आहे ती मार्किंग आणि आपल्या ॲपेक्स पॉईंटची मार्किंग ही जॉईंट करायची क्रॉस लाईन ड्रॉ करून. आता आपलं जे आर्महोल आहे तिथून अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला 1.25 इंचाची मार्किंग करायची आहे आणि त्या मार्किंगनुसार आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ॲपेक्स पॉईंटपर्यंत, थोडी लांबच द्यायची. आता इथे आपण दोघं लाईन ज्या क्रॉस लाईन आहेत त्या
बघूया सेम आहेत का। बघा ही 5.25 इंच भरते, तर दुसरी जी आपली लाईन आहे ती पण 5.25 इंचच भरायला पाहिजे। तिथे मार्किंग करायची 5.25 इंचावरती। आता इथून खाली अर्धा इंच जायचं आणि आपली जी स्केल आहे ती मार्जिनच्या लाईनीला काठोकाठ बसेल अशी ठेवायची। जशी क्रॉस जाते तशी जाऊ द्यायची आणि तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची अर्धा इंचाच्या मार्किंगवरती। व्यवस्थित एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता ती स्केल आपल्याला उभी ठेवायची आहे आणि जी आपण मार्किंग केलेली आहे तिथून खाली एक आपल्याला बॉक्स रेडी करायचा आहे आणि नवीन आर्महोलचा आकार द्यायचा आहे। छान असा छोटासा आर्महोलचा आकार द्यायचा तिथे। बघा इथे आपला फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे। इथे आपल्याला सेंटर घ्यायचा आहे शोल्डरचा, तो सेंटर आणि आपल्या एपेक्स पॉइंटचा सेंटर ती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, कारण ती कट होणार आहेत तेवढी साईड, दोघं पार्ट वेगळे वेगळे होतील। आता आपण कट करून घेत आहोत। व्यवस्थित बघा तुम्ही मी कसं कट करते ते। साईड पार्ट कट करायचा आणि हा फ्रंट पार्टचा जो आर्महोल आहे तो आपल्याला मोठाच कट करायचा आहे। आर्महोलचा आकार आधीच कट करायचा नाही। जी क्रॉस खाली गेली आहे ती लाईन कट करायची, कारण वरचं सगळं आपलं मायनस झालेलं आहे। आता हा जो खालचा क्रॉस टक्स आहे तो कट करायचा व्यवस्थित। जी मार्किंग केलेली आहे त्याच मार्किंगवरती आपल्याला टक्स हा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला आर्महोलचा जो टक्स आहे तो कट करायचा आहे। ही लाईन आपल्याला त्या दुसऱ्या लाईनीवरती ठेवायची, व्यवस्थित लाईनीवर लाईन ठेवायची। एकतर प्रेस मारा तुम्ही इथे, इस्त्री करून घ्या, किंवा मग मी जसे स्टॅपलरच्या पिन्स लावत आहेत तशा तुम्ही लावू शकता, म्हणजे आपला कपडा जो आहे तो वेगळा होणार नाही, हलणार नाही जागेवरून, व्यवस्थित राहील जिथे हवा तिथे। आता आपला बघा नवीन आर्महोलचा शेप रेडी झालेला आहे, तो आपण व्यवस्थितरित्या कट करून घेऊया। व्यवस्थित कट करायचा गोल शेपमध्ये, जसा तो रेडी झालेला आहे तसा। आणि त्यानंतर आपण हा जो सेंटर आहे तिथे पण एक स्टॅपलरची पिन लावून घेऊया। स्टॅपलरची पिन लावून झाल्यानंतर हा जो सेंटरची आपली जी लाईन आहे ती स्ट्रेट कट करून घ्यायची शोल्डरपर्यंत। आपले दोन पार्ट वेगळे होतात। स्ट्रेट डार्ट ब्लाउज असतो त्या प्रकारे हा डार्ट येईल पूर्ण स्ट्रेट कुर्तीसाठी। इथे थोडासा क्रॉस जातोय तिथे आपण राऊंड करून घेऊ आणि व्यवस्थित बघायचं। बघू शकता तुम्ही आपले दोन पार्ट रेडी झालेले आहेत। आता आपला जो गळा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। गळ्याचा शेप व्यवस्थित कट करून घ्यायचा। हे आपले दोन पार्ट रेडी झालेले आहे। आता आपण बॅक पार्ट रेडी करणार आहोत, त्यासाठी फ्रंट पार्ट लागेल आपल्याला। फ्रंट पार्ट बघा व्यवस्थित ठेवायचा, मार्जिनच्या लाईनीवरती यायला पाहिजे। जशी जी लाईन क्रॉस जाते तशी ती जाऊ द्यायची आणि मार्किंग करून घ्यायची। इथून आपल्याला अर्धा इंचाला एक लाईन कमी इतकी मार्किंग करायची आहे आणि शोल्डरला टच करायची आहे, गळ्याला क्रॉस लाईन देऊन ड्रॉ करायची क्रॉस लाईन इथे आणि ती मार्किंग जॉईन करून घ्यायची। खालच्या साईडला आपली जी क्रॉस लाईन जात आहे ती थोडी आणखी क्रॉस जाऊ द्यायची जशी जाते तशी, आणि फोल्ड साईडने आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे। अर्ध्या इंचावर मार्किंग करायची आणि ही अर्धा इंचाची मार्किंग जी क्रॉस लाईन गेलेली आहे कमरेच्या साईडला तिथे आकार द्यायचा थोडा गोलाईमध्ये व्यवस्थित। आता आपण हे मार्किंगवरच आपली कटिंग होणार आहे, गोलाईमध्ये कट करायचा आणि ही जी बाहेरची मार्जिनची लाईन आहे ती कट करायची। जी खाली गेली आहे बघा अर्धा इंच ती सुद्धा आपल्याला कट करायची आहे। त्याआधी आपण नेक लाईन कट करून घेऊया। तिथून ही जी क्रॉसमध्ये सेकंड लाईन आहे ती कट करायची आहे आपल्याला। आणि आर्महोलचा जो शेप आहे जो जसा आहे तसाच कट करायचा आहे, कारण बॅक साईडचा आर्महोलचा शेप चेंज होत नाही, फक्त फ्रंट साईडचाच आपल्याला चेंज करावा लागतो, कारण तिथे आपला आर्महोल डार्ट असतो म्हणून। बघा आपली बॅक साईड सुद्धा रेडी झालेली आहे आणि फ्रंट साईड सुद्धा रेडी झालेली आहे। आता स्लीवसाठी माझ्याकडे ऑरेंज कपडा नव्हता, त्यासाठी मी मरून कपड्याचं अस्तर वापरलं आहे। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता इथे आधी आपण फर्मा रेडी करणार आहोत, त्यासाठी
स्ट्रेट आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायची आहे। 2 ठिकाणी 11.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊ। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 9 इंचावर मार्किंग करायची आहे आणि वरच्या स्ट्रेट लाईनीवर सुद्धा आपल्याला 9 इंचावर मार्किंग करायची आहे। या दोघं पॉइंटला जॉईंट करायचं एका स्ट्रेट लाईनीने। सगळ्यात आधी आपण जी बाहेरची लाईन आहे त्यावर आपल्याला 4.25 इंचावर मार्किंग करायची आहे। 2 ठिकाणी मार्किंग करायची 4.25 इंचावर आणि ही स्ट्रेट लाईन जी आहे ती आपल्याला डॉट डॉट देऊन अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। व्यवस्थित ड्रॉ करायची डॉट 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 देऊन। आता ही एक क्रॉस लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। इथे आपल्याला या लाईनीपासून खाली 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे। या लाईनीवर 2 इंचावर मार्किंग करायची आतमध्ये आणि ही जी क्रॉस लाईन आहे 2 पॉइंट ही जॉईंट करून घ्यायच्या। 1.25 इंच आणि 2 इंच अशी क्रॉस लाईन ही ड्रॉ करून घ्यायची छोटीशी। आता आपल्याला खालच्या साईडला 2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि बाहेरचा 2 इंचाचा पॉइंट आणि हा खालचा 2 इंचाचा पॉइंट हा दोघं जॉईंट करून घ्यायचे। आता जी वरची क्रॉस लाईन आहे तिच्यावर आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे। आता त्या दोघांमधला सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटरच्या वर 1/2 इंचावर मार्किंग करायची आणि इथे स्लीवचा शेप द्यायचा आहे। मी फ्रेंच कर्व घेतलेला आहे, तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता। फ्रेंच कर्वच्या मदतीने शेप द्यायला सोपं जातं, त्यामुळे मी फ्रेंच कर्वचा यूज करत आहे आणि ही उलटा ठेवून हा वेगळा शेप द्यायचा। इथे आपला हा फर्मा रेडी झालेला आहे। आता मेन जी स्लीव आहे आपली ती 14 इंचाची आहे, तर मी 15 इंचावर एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे स्ट्रेट। आता आपल्याला स्लीव कट करण्याआधी दोघं आर्म होल आहेत ते मोजून घ्यायचे आहेत। तर 1/2 इंच वर सोडून द्यायचं, ते जॉईंटमध्ये जाईल आणि 1/2 इंचाच्या अंतराने आपल्याला आर्म होल जो आहे तो मेजर करून घ्यायचा आहे। दोघं साईडचा, फ्रंट आणि बॅक दोघं साईडचे जे आर्म होल आहेत ते आपल्याला मोजून घ्यायचे आहेत। आता बघा 8.5 इंचाच्या वरती 2 लाईन इतकी भरत आहेत फ्रंट साईडचा आर्म होल आणि सेकंड आर्म होल जो आहे तो सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। 1/2 इंचाच्या अंतराने मोजायचा आणि हा 9च्या वरती 3 लाईन इतका भरत आहे, तर आपल्याला इथे 1/2 इंचाचं मार्जिन देऊन म्हणजे 1/2 इंचाच्या अंतराने आपल्याला इथे तो मोजून घ्यायचा आहे। व्यवस्थित मोजायचा आणि दोघं मार्किंग करायच्या। 8.5 इंचाच्या वर 1 लाईन आणि 9 इंचाच्या वरती 3 लाईन दोघं मार्किंग करायचे आहे आपल्याला। या दोघं मार्किंग झाल्यानंतर त्या मार्किंगचा सेंटर काढायचा आपल्याला आणि त्या सेंटरपासून आतमध्ये आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे, ते आपलं मार्जिन राहील। ज्या दोघं मोठ्या मार्किंग्स आहेत त्याच आपल्या मेन मार्किंग आहे। आता खालच्या साईडला आपला जो राऊंड आहे हाताचा तो टाकायचा आणि 1.25 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे। आता हे दोघं जे मार्जिनच्या मार्किंग आहेत त्या आपल्याला फिटिंगच्या मार्किंग जॉईंट करून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित जॉईंट करून घ्यायच्या। इथे आपली ही जी स्लीव आहे ही रेडी झालेली आहे। आता आपण ती कट करून घेऊ। बाहेरची जी लाईन आहे ती कट करायची आणि आर्महोलचा जो शेप आहे स्लीवचा तो सुद्धा व्यवस्थित गोलाईमध्ये कट करून घ्यायचा, जसा आहे तसा। इथे आपली बघा स्लीव रेडी झालेली आहे आणि मी मेन अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे, बॅक साईड आणि फ्रंट साईडचं। आणि जी स्लीव आपण कट केली ती आपण डायरेक्ट मेन फॅब्रिकवर कट करणार आहोत। माझा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।